हॅलो, ही व्हिडिओ आहे बुधवारची। आता आम्ही गावी चाललेलो आहेत आणि गावी एक फंक्शन आहे ते अटेंड करायचं आहे आणि त्यानंतरची जी व्हिडिओ आहे ती बुधवारचीच रात्रीची व्हिडिओ आहे, फंक्शन अटेंड केल्यानंतरची आहे। आणि यांची मस्ती चालू आहे आणि ह्यांना व्हिडिओ काढायचीच होती म्हणून हे सर्व शूट केलंय। आता जेवण करून झालंय आणि आता मी आले माझ्या ताईकडे। इथे काय राहायचं असं प्लॅनिंग नव्हतं, हे वेळेवर ठरवलं त्यामुळे द्वीपचे कपडे सुद्धा मी आणले नव्हते। मग त्याने तिच्या दादाचे कपडे घातले दोघांनी सुद्धा। दोघांचे एक-एकच फायनल। अभी तेरा पेपर। अरे पहले तेरा पेपर। ही व्हिडिओ आहे फ्रायडेची। आम्ही आदल्या दिवशीच जाणार होते पण घरी पेस्ट कंट्रोल करायचा आम्ही विचार केला, त्यामुळे आम्ही एक दिवस अजून वाढवलं आणि म्हणून मग फ्रायडेला जायचं ठरवलं। आणि जाण्याआधी द्वीपला इथे फिशेसना फूड द्यायचं होतं, त्याला खूप आवडतात फिशेस, लहान मुलांना अगदी खूपच आवडतात। आणि द्वीपला जायचं मनच नव्हतं करत, त्याला किती दिवसही ठेवलं तरी तो इथे राहू शकेल, इतके त्याला इतके आवडतं। आणि दादा आता तुला स्कूलमध्ये गेलाय त्यामुळे मग तो आता फिशेसला फूड देतोय। आणि आमच्याकडे सुद्धा फिश पॉट होतं, म्हणजे द्वीप लहान असताना त्याला आवडायचं म्हणून आम्ही आणलेलं, पण ज्यावेळेला तो वॉश करायला नेला त्यावेळी तो फुटला चुकून आमच्याकडून। त्यानंतर आम्ही कधी आणलंच नाही आणि आता तर इथे फ्लॅटवर आणणं शक्यच नाही। तो मोठा वाला नाही त्यांना, ते छोटे आहेत ना। आम्ही फ्रायडेला आलो आणि हे शूट आहे संडेचं। मी 2 दिवस इतकं काही शूट केलं नाही कारण तसं खास काही नव्हतं म्हणून। आणि द्वीपचे असे नखरे असतात ते रोज नसतात, तो कधी कधीच असं कपडे घालायला वाटते करतो। सर्व 6-7 वर्षाचे आहे आणि कशाला 5 वर्षाचे। 6 इयर्स त्या 2006 चालू असणार। तू छान केस कापले, कुठे गेलेला? किती रुपीज घेतले? 50?
50मध्ये कोणीच नाही केस कापत. 40मध्ये पण नाही कापत. 30मध्ये तर कोणीच नाही. 20मध्ये पण कोणीच नाही कापत. 10. आता मी जेवण बनवते. द्वीपला रेडी करून झालेलं आहे. तसं मी रोज त्याला रेडी नाही करत, त्याचे पप्पाच त्याला रेडी करतात स्कूलसाठी. पण आज सुट्टी आहे आणि ते बाहेर गेलेत, त्यामुळे मी रेडी केले. तर भाजी रेडी होते आणि मी माझ्यासाठी मागवले व्हेज. माझ्यासाठी मी हे मागवले व्हेज कोफ्ता आणि मी कलर ॲड नव्हता करायला सांगितलं आहे म्हणून तो ॲड होता. बऱ्याच ठिकाणी आता मान्सून सेल चालू आहे, म्हणजे 10 to 50% सेल चालू आहे. तर मी विचार केला की ठीक आहे बघून येते, त्यासाठी मी आता चालली. मी आता आलेली आहे आणि शॉपिंग तर मी जास्त नाही केली, पण ज्या दुकानात गेली छत्री मात्र विसरून आली आणि सेकंड छत्री फर्स्ट माथेरानला, मी आता हे सेकंड. अजून पावसाळ्यात किती विसरून लागणार. आणि हे ना रांगोळीचे मी साचे आणलेत, दाखवते. येणार ना, हलवू नको. हां इथे कर, इथे कर, हलवू नको. हे असे साचे मी आले, हे 10 रुपीजला आणि त्याने अशी रांगोळी काढायची. खराब नको ना करू. हां असं हलवू नको. अजून टाक, पूर्ण टाक, हे व्हाईट नको ठेवू. हां तर काढ. हां बघ आलं ना. छान. तर हे वाला कर. द्वीप आत्ताच उठलेला. कांदे कालच आणले मी हे बाजारातून, ते खराब होतात म्हणून असं बाहेर ठेवलं. ठीक आहे, इट्स ओके, ठेव. मी हे सुद्धा घेतलं. हे 10 रुपयाला स्टेशनला तिकडे काकी असतात यांच्याकडून घेतलं आणि हे 100 रुपीजला आहे. हे बघा. काय करतोय बेटा? नको करू, राहू दे. मला करायचं, मला मज्जा येते. ते हलवलं का डिझाईन खराब होते. श्री आहे ते. बस राहू दे. द्वीप काय करतोय? हलवायचं नाही त्याला, तू तर टाकायचं. तू जास्त टाकतो त्यामुळे ते असं होतं. हां छान आलं ना. बस ठेव आता. मला अजून करायचं, मज्जा येते. तू खेळ ना, हे मला मज्जा येते खेळ. मग ह्या रांगोळीपासूनच काढी बघ. हीच घे बरं. बस आता लास्ट. मम्मा मला रांगोळी काढायची, मज्जा येते रांगोळी काढायला. आत्ताच माझ्या एका व्हिडिओला 1 मिलियन व्ह्यूज आलेले आहेत. खरंच खूप आनंद होतोय. थँक्यू सर्वांना, ज्यांनी मला सपोर्ट केला आहे त्यांना सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद. आता 5 वाजले म्हणून आम्ही आता डीमार्टला जातो, कारण एकही छत्री मिळत नाही. दोन्ही मिस झाल्यात. डीमार्टला जातो, छत्री घेतो, त्यानंतर थोडं बाहेर जायचं आहे. छत्री तर लागणारच, त्यामुळे तर आता मी रेडी होते. आता मी बनवते शिरा, कारण आता बाहेर तर जायचं प्लॅनिंग नाही. मग पाऊस पण भरपूर आहे, त्यामुळे आता घरीच काहीतरी खाऊ.
शिरा बनवते. दूध गरम करत ठेवलं. आता मी लागते 3rd की 4th टाइम मी रेडी होते. ठीक आहे. कधी जाणार आहे दाखव कांदा बघा आम्ही बस तू गाडीवर बसत आहे. गाडीच्या मध्ये बसतात. छत्री कुठे या गाडीचा डोर ओपन करून बसून जायचं. मग गाडी चालवणार. आम्ही इथेच यायला निघालेलो पण पाऊस इतका जोरात होता. मग आम्ही पुन्हा रिटर्न आलो आणि आत्ता पाऊस नाही मिळत म्हणून आम्ही पुन्हा इथे आलो गोलगप्पा हाऊसला, ज्याची मी व्हिडिओसुद्धा अपलोड केलेली आहे. आडवी पण चालू आहे. इकडे आला तू खात खात. जरा साईड. त्याच्यामध्ये गरम राहते. ते हॉटपॉट आहे. तो पण आमच्या जवळच भाकरी हाऊस आहे. तिथून आम्ही भाकरी आणली होती आणि मी भाजी बनवलेली. आता आम्ही किचन आवरून घेते. तर चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.